हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। मी रुपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज हा माझा तिसरा व्हिडिओ आहे। माझ्या या व्हिडिओमध्ये आज मी पूर्ण प्रवास आणि मी कुठे कुठे जाणार आहे हेच तुम्हाला आजचं माझं रुटीन पाहायला मिळणार आहे। आज माझ्या लहान भावाच्या लग्नाची जरा गडबड आहे। आम्ही लग्नाला जाणार आहे गावाकडे, त्यामुळे माझं आजचं जे दिवसभराचं रुटीन राहणार आहे, मी कुठे कुठे जाणार आणि काय काय खरेदी करणार आहे आणि तिथे गेल्यानंतर मी सर्वांची तुम्हाला ओळख वगैरे करून देणार आहे। तर आम्हाला जायचं होतं गावाला लग्नासाठी। मग आता आम्हाला लग्न असल्यामुळे उद्याचा आहे साखरपुडा। साखरपुड्याची तयारी करायची होती म्हणून आम्ही निघालो शॉपिंगला आम्ही गेलो डीमार्टमध्ये आम्ही सर्व प्रकारचे चॉकलेट वगैरेची खरेदी केली आणि काही स्नॅक्स वगैरे घेतले, फ्रुटी वगैरे अशी थोडीफार खरेदी करून मग निघालो आम्ही मार्केटला जायला। आम्हाला डीमार्टमध्ये हव्या त्या वस्तू न मिळाल्यामुळे आम्ही पोहोचलो सरळ मग मार्केटमधून रघुवीरला। रघुवीर हॉटेल अमरावतीमधलं एक नंबर फेमस हॉटेल आहे। तिथे सर्व गिफ्ट पॅकिंगचं वगैरे चॉकलेट वगैरे ड्रायफ्रूट वगैरे मिळतात। तिथे जाऊन मग आम्ही ड्रायफ्रूट पॅकिंग केलेले घेतले आणि चॉकलेटची पॅकिंग घेतली आणि त्यानंतर मिठाई वगैरे असं काही थोडीफार शॉपिंग केली उद्या एंगेजमेंट असल्यामुळे नवरी मुलीला देण्याकरिता। आणि मग ते खरेदी केल्यानंतर निघालो आम्ही घरी यायसाठी। घरी रस्त्याने येताना मग आम्ही थोडीफार आणखी काही चिल्लर शॉपिंग केली। मुलासाठी वॉच, मुलीसाठी वॉच घेतली आणि थोडंफार काही बारीक खरेदी केली। त्यानंतर मग आम्ही घरी पोहोचलो आणि घरी जाऊन मग लगेच आम्ही बॅगा गाडीमध्ये टाकल्या। गाडीमध्ये सर्व सामान भरून घेतलं। आमच्याकडे भरपूर सामान होतं, नवरदेवाचं लागणारं सामान आणि नवरीचं काही खरेदी केलेली। आमची 8-15 दिवसापासून लग्नाची धावपळ सुरू होती। त्या धावपळीमध्ये आम्ही भरपूर शॉपिंग केलेली आहे, सर्व सामान घेतलं आणि त्यानंतर निघालो मग आम्ही गावाला यायला, थेट आशेगावला। रस्त्याने जाताना मुलांची खूप मस्ती सुरू होती, दंगा सुरू होता। मामाच्या लग्नाला जायचंय म्हणून सर्वांच्या गप्पा सुरू होत्या। कोण काय करणार आहे, कोण कशी मजा करणार आहे, कोणाला डान्स करायचा आहे, कोणाला कुठला डान्स करायचा आहे आणि कोणी काय काय शॉपिंग केली, गावाला जाऊन काय करणार आहे सर्वजण, अशा प्रकारे सर्वांच्या गप्पा सुरू होत्या आणि नुसता गाडीमध्ये मुलांचा गोंधळ सुरू होता। असं करता करता मग आम्ही पोहोचलो। रस्त्याने जाता जाता आम्हाला वैष्णोदेवीचं मंदिर लागलं। अमरावतीच्या बाहेर आल्यावर लगेच आलो की आपल्याला एक अमरावतीला चांदूर बाजार रोडवर आपल्याला वैष्णोदेवीचं मंदिर दिसते, पण ते मंदिर आज बंद होतं, त्यामुळे आम्हाला दर्शन काही घडलं नाही। आणि मग रस्त्याने जाताना आम्हाला सर्वात पहिले गाव लागलं ते पोहरा हे गाव अमरावतीच्या बाहेर निघाल्यानंतर पहिलंच गाव लागते चांदूरला जाताना। मग नंतर आम्ही पोहऱ्यानंतर पोहोचलो सरळ चांदूर। चांदूरला पोहोचल्यानंतर थोडा आम्ही 5 मिनिटं ब्रेक घेतला आणि ब्रेक घेतल्यानंतर मग परत लागलो प्रवासाला। प्रवास करता करता आम्ही पोहोचलो धामणगावला।
धामणगावच्या बाहेर आल्यानंतर आशेगावला लागली. आशेगाव झाली सुरुवात. आशेगाव आल्यानंतर सर्वात प्रथम लागते ते समृद्धी महामार्ग. आशेगावमध्ये आपला मोठा महामार्ग आहे समृद्धी. समृद्धी महामार्ग पाहताना मुलांना खूप मज्जा वाटत होती आणि मुलं खूप एन्जॉय करत होते आजचा प्रवास. मी पण खूप एन्जॉय केला. मला पण खूप आनंद होत होता की मी माझ्या भावाच्या गावाला जाणार आहे आणि लग्नात जाणार आहे, लग्न एन्जॉय करणार आहे. आता माहेरी जायचं म्हटलं म्हणजे सर्व मुलींना आनंद होतो आणि असं करता करता मग आम्ही पोहोचलो आशेगावला. आता आले आशेगाव जवळ. आशेगावच्या जवळ आल्यानंतर आणखी मुलांच्या मस्त्या सुरू होत्या की आता मामाचं गाव आलेलं आहे, आता आपण खूप मज्जा करणार आहोत आणि आम्ही लग्नातही करू ते करू, असं नुसतं गप्पा आणि गोष्टी चालू होत्या मुलांच्या. मुलं खूप एन्जॉय करत होते गावचा प्रवास. जाताना आजूबाजूचे वाहनं वगैरे असं बघून मुलांना खूप आनंद होत होता. मुलांना प्रवास म्हटलं की खूपच मजा येते. आता हे आलेलं आहे आशेगाव. आशेगावमध्ये पोहोचलोय आम्ही. चला तर आता आशेगाव आलंय आणि बस आता पोहोचण्यातच आहे आपण घरी. घरी पोहोचल्यानंतर आपण सर्वांची मी ओळख करून देणार आहे आणि लग्न कोणाचं आहे, नवरदेव कोण आहे आणि माझी फॅमिली कोण आहे, कशी आहे, कोण कोण असते माझ्या फॅमिलीमध्ये, मी तुम्हाला अशी सर्वांची हळूहळू ओळख करून देणार आहे. आता माझ्या मावशीचं घर आलेलं आहे. घरासमोर येऊन उभे राहिलो आणि सर्वजण वाट बघत आहे आमची का आम्ही केव्हा येणार. आणि मावशी तर माझी आवर्जून वाट बघत होती. आलोय आम्ही आता मावशीच्या घरामध्ये. मावशीच्या घरी आल्यानंतर हा बघा माझ्या मोठ्या भावाचा मुलगा रुदू. हाय कर रुदू. हाय रुदू. ए रुदू, कुठे बघत आहे? नुसता इकडं तिकडं बघत आहे रुदू. आणि गौरी त्याला हाय करायला लावत आहे पण तो लक्षच नाही देऊन राहिला. त्याचं लक्ष दुसरीकडेच आहे. ही आहे माझी मोठी मुलगी दिशा लाजली. हा केदारला तर तुम्ही ओळखताच. आणि इथे सुरू आहे संध्याकाळचा स्वयंपाक. ही आहे माझी मावशी. मावशी स्वयंपाक करत आहे, पोळ्या करत आहे. मावशी हाय कर. मावशी हाय. हाय. आणि ही आहे माझी आजी. आजी हाय कर. आजी पोळ्या शिकत आहे, मावशी लाटत आहे. लग्न कर म्हटलं म्हणजे सर्वांनी मिळूनच करायची असतात सर्व कामं. इथे चाललेला आहे स्वयंपाक. ह्या इथे बसल्या आहे माझ्या मुली. ही आहे माझी मोठी मुलगी दिशा हाय. ही आहे माझ्या मामाची मुलगी आपली इकडे आहे छकुली. केदारचे बाबा मोबाईल बघत आहे. ही आहे माझ्या मावशीचं घर. हा बघा केदार. दिशाचे बाबा आल्या आल्या बसले आराम करत. आता हे आहे माझ्या मावशीचं घर. इथे आता आपण बघू आता थोडे जेवढे आपल्याला भेटतील घरामध्ये माणसं तेवढ्यांची मी तुम्हाला हळूहळू ओळख करून देणार आहे. हा मावशीने केलेला आहे चिवडा नाश्त्याला. मला खूप भूक लागली होती म्हणून मी चिवड्याची टेस्ट बघत होती. हा माझा भाऊ ज्याचं लग्न आहे मयूर हाय कर. हा इथे माझा भाऊ, याचं लग्न आहे. उद्या एंगेजमेंट आहे. हा आहे माझ्या मामाचा मुलगा. जस्ट हा नागपूरवरून आलेला आहे. हा आलेला आहे माझा मोठा भाऊ. मोठ्या भावाची खरेदी सुरू आहे उद्या एंगेजमेंटसाठी लागणारे सामान. आणि ही भाऊजे, आता यांचे फेस व्यवस्थित नाही आले त्यामुळे सॉरी. मी तुम्हाला परत ओळख करून देणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये माझ्या मोठ्या भाऊजे. बाय. चला आता मी आजचा व्हिडिओ इथे समाप्त करते आणि उद्याच्या तयारीला लागते. उद्या आहे साखरपुडा. तर साखरपुड्याची आम्हाला आता इथे तयारी करायची आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पाहायलाच मिळणार आहे.
आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.